नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी निघालो आहे सर्व रायडर्सना घेऊन लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनाला। तर आता एकविराईच्या दर्शनासोबत आपण कोणत्या मंदिरांचं दर्शन घेणार आहे ना, ते आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि माझ्यासोबत आता सर्व रायडर्स ऑलमोस्ट आता जॉईन झालेले आहेत, फक्त 4 बाईक्स यायच्या बाकी आहेत। तर आता लाईनअप मी तुम्हाला गाड्यांचा दाखवतो की माझ्याबरोबर आता कोणत्या बाईक्स आहेत। तर सर्वात पहिला आपल्या समोर आहे एसडी रोडस्टर, त्याच्या बाजूला आहे FZ, त्यानंतर आहे डॉमिनर 400, या साईडला आहे GT 650, R15, पल्सर 160, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, SD ॲडव्हेंचर न्यू आली, NS 160, ही माझी SD ॲडव्हेंचर 2024ची। परत ही अपाचे RTR, या साईडला आहे ट्रॅम स्क्रॅम्बलर 400, या साईडला आहे SDचा ओल्डवाला मॉडेल ॲडव्हेंचर, सुझुकी V-Strom 250, आणि या साईडला युनिकॉर्न आहे, FZ आहे, परत FZ आहे या साईडला सुद्धा, हिमालयन 450 आताची न्यू आली, पल्सर 220 आणि लॉर्ड स्प्लेंडर आणि ॲरॉक्ससुद्धा आहे आपल्यासोबत। तर अजून बाईक्स यायच्या आहेत, असा काहीतरी लाईनअप आहे गाड्यांचा। तर बघूया, अजून 3-4 बाईक यायच्या आहेत। तर आता राईडला आपण सुरुवात करूया, बघूया कोण कोण येतं आहे। चलो, तर आता राईडला सुरुवात झालेली आहे। लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव। तर मित्रांनो, काय बोलता, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे। जवळजवळ 25 ते 26 बाईक घेऊन आणि 35 लोक घेऊन मी आता चाललो आहे लोणावळ्याला एकविराईच्या दर्शनाला। सकाळची ही गुलाबी थंडी, असे माझ्यासोबत बायकर्स आणि असा रस्ता, स्वर्ग सुखच जणू काय। आता JNPTचा रोड पकडलाय मस्तपैकी आणि आता इथून आपण जात आहोत एकविरेच्या दिशेने। पहिला तर आता ब्रेकफास्ट पॉईंटसाठी आपण थांबू आणि ब्रेकफास्ट करू, कारण भुकेले आहेत लोक। सकाळी असेच लवकर मी बोलवलं आहे त्यांना आणि राईड आता चालू केली आहे। आता ब्रेकफास्ट पॉईंट इथून हार्डली 50 ते 60 किलोमीटरवर आहे। फिरत्या चाकावरती घेशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार। तर मित्रांनो, आता आपण जसं मी मगाशी तुम्हाला बोललो, आता आपण जात आहोत एकविराईच्या दर्शनाला। एकविराईचं दर्शन करून आपण जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचं दर्शन घ्यायला। तिकडून आपण जाणार आहोत दादा कोंडके यांच्या हॉटेलमध्ये जेवायला आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत प्रतिबद्रीनाथ मंदिर आणि शेवटचं मंदिर करणार आहोत ते पंचायतान मंदिर आणि आपण राईड संपवणार आहोत। ही अशी काहीतरी या राईडची रूपरेषा आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकविराईच्या दर्शनासोबत अजून तुम्ही कोणती मंदिरं करू शकतात हे तुम्हाला पाहायला मिळेल। मस्तपैकी गाडी पळवत नाही, एक लाईनअप आहे मस्तपैकी। गाडी आता माझी 60ला आहे आणि मी मस्तपैकी वाईब्स एन्जॉय करत ही राईड करतोय। ओहो, सूर्यनारायणाने सुद्धा आता मस्तपैकी दर्शन दिलेलं आहे आपल्याला। खरंच खूप पॉझिटिव्ह फील होत आहे आणि माझ्यासोबत एवढे रायडर्स आहेत, तर त्याच्यामुळे अजूनच मला खूप एक्साइटमेंट झाली आहे की एवढ्या सर्व लोकांना आपण राईड करायला घेऊन जातोय आणि एकविराईच्या दर्शनाला आपण घेऊन जातोय। हा JNPTचा रोड आहे ना, एवढा जबरदस्त आहे ना, मजा येते गाडी पळवायला। आज सर्व मोठे रायडर्स निघाले आहेत, बघतोय हायवेवर तर सगळे रायडर्सच दिसत आहेत मला। ह्या रस्त्यावर आहे ना बऱ्याच वेळा गेलो आहे, पण तरी पण आहे ना मन भरत नाही, काय माहीत का। कोकणात सुद्धा या रस्त्यावरून इवन गेलोय मी, तरी पण असं वाटतं ना की यार संडे आला ना की ओल्ड पुणा हायवे आपला मारायचा आणि सरळ निघायचं। रो काका जरा जागा देता का हो? येस, थँक्यू, लेट्स गो। पंचायतन मंदिर सरळच आहे। याच्या आधीची माझी जी ऑफ रोडिंगची व्हिडिओ आहे ना, ती जर तुम्ही बघितला नसाल ना तर ती बघा। त्या ऑफ रोडिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी पंचायतन मंदिर दाखवलेलं। इतकं सुंदर मंदिर आहे ना ते, कितीही वेळा व्हिजिट केलं ना तरी पण असं मन भरत नाही। आता यापुढे आपल्या अपकमिंग राईड्स या येतच असतील, तर तुम्हाला सुद्धा अशा राईड्स माझ्यासोबत एन्जॉय करायच्या असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा। जरा हल्ले हल्ले चल मोरे साजना,
हम भी पीछे है तुम्हारे. बाबा एस टी वाल्यांची, बाबा एस टी वाल्यांचा नाद नाही. हे ते प्रतिबद्रीनाथ मंदिर आहे, आपल्याला करायचंच आहे. शंकराची भव्य अशी मोठी मूर्ती आहे. तर आता ते आपण येताना करूया. आता फक्त आपल्याला बाबा या रस्त्याची मजा घ्यायची आहे बस. आता जी आपण मंदिरं करणार आहेत ना ती ऑन द वेच आहेत, म्हणजे अशी या हायवेला लागूनच आहेत. त्याच्यामुळे असं कुठे आतमध्ये जायची वगैरे गरज नाही. तर बोललो चला सकाळी मस्त गाडी खेचूया आपण. एकविरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यांवरी. बऱ्याच महिन्यांनी आता एकविरा आईचं दर्शन घेणार आहे. आणि खालापूर फाट्याला आता आपण पोचलोय. राईट मारलं तर सरळ हा रोड जातो पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीकडे. तर फायनली आपल्या खोपोलीत आपण एंटर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती, हे स्मारक किती छान दिसतंय बघा. आणि हे बघा ना, काय कन्सेप्ट जबरदस्त केला हा जिरेटोप. आता थोड्याच वेळात घाटाला सुरुवात होईल आणि इथे जरा थांबवली आहे. सगळ्या रायडर्सने येऊ दे. जवळजवळ 26 ते 27 बाईक आहेत आपल्या. ही बघा माझी SD ॲडव्हेंचर. यार काय दिसते यार. अजून एक SD ॲडव्हेंचर आपल्या समोर आहे बघा. ही जुनीवाली SD ॲडव्हेंचर आहे, पण हिचा लुक मस्त आहे यार. काय वाटतो बघा ना हा टँकेज आणि हे नाव बिव एक जबरदस्तच वाटतं यार. चला तर आता ऑलमोस्ट सगळे आलेले आहेत. तर आता राईड आता कंटिन्यू करूया परत. चला तर आता घाटाला सुरुवात झालेली आहे. ह्या घाटाचे जे टर्न्स आहेत ना यार, एवढी मजा येते ना कॉर्नरिंग करायला. आणि ते कॉर्नर करून झाल्यावरती शिंगरोबा देवाचं दर्शन होतं आपल्याला. शिंगरोबा देवाबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर मी त्या रीलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ती व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, म्हणजे त्या शिंगरोबा मंदिराचा इतिहास तुम्हाला समजेल. बघा हा जो टर्न आहे ना, एवढा सेक्सी टर्न आहे ना हा बघा, एक नंबर. अशी गाडी आहे ना झोपवायचं मन करतं. पण बाबा प्रज्वल, तुझी ॲडव्हेंचर बाईक आहे, स्पोर्ट्स बाईक नाही आहे. तुझे ऑफ रोडिंगचे टायर आहेत, सो जरा सांभाळून. आता एवढ्या राईड केल्या आहेत ना, तर लोणावळा ही राईड म्हणजे असं वाटतं अरे आलो पण लोणावळ्यात, अरे संपली पण राईड. इथून जरा सांभाळून ओव्हरटेक करताना. हे जे चढण आहे ना ते थोडं स्टिफ चढण आहे. आणि शिंगरोबा देवाचं मंदिर सुद्धा आलेलं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. शिंगरोबा महाराजा सांभाळ कर रे महाराजा, शिंगरोबाच्या नावानं चांग भलं. सांभाळ कर रे महाराजा, सांभाळ कर. पोलीस काका उभे आहेत, उभे नाही सॉरी बसले आहेत. आणि ही सॅडलिंग. आणि अशा प्रकारे आता खंडाळा भोर घाट समाप्त झालेला आहे आणि आता आपण प्रवेश करतोय ते लोणावळ्यात. आज एक्सपेक्ट केलेलं की गर्दी असेल, खूप ट्रॅफिक असेल, पण एवढं ट्रॅफिक नाही आहे त्या मानाने. बहुतेक कदाचित 10 नंतर भरपूर ट्रॅफिक होईल. गाडी लाव. तर मस्तपैकी आता इथे नाश्ता करायला थांबलो हॉटेल सागरमध्ये. हां सुदेश, कसा आहे नाश्ता? कसे डोनट्स, व्हेरी क्रंची. इंडियन डोनट्स व्हेरी क्रंची. विशाल भाई अजून आला नाही नाश्ता ना? काय मागवलं तू? इडली. अच्छा ठीक आहे, चालेल चालेल. त्या साईडला मिसळपाव सुद्धा आलाय. आणि ठीक आहे आता नाश्ता करूया. आणि एकविरा आईचं मंदिर इथून फक्त हार्डली 5 ते 6 किलोमीटरवरच आहे, म्हणजे 15 मिनटावरच आहे. तर नाश्ता करून आता एकविरा आईचं दर्शन घ्यायला आपण जाऊया. चला चला तर मंडळी, आता मस्तपैकी नाश्ता करून आता आपली राईड पुन्हा कंटिन्यू झाली आहे. आणि एकविरा देवीचं मंदिर इथून आहे 6 किलोमीटर. बसली कारले डोंगरावर, तिची नजर भक्तावर, जमलाय गो सारा कोलीवाडा, हिची ओटी भरावला, आई तुझा डोंगर.
आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. ती मुलं बघा ना कशी हाय करतात, ती बघा हाय करा. ती बघा बसमधली मुलं ना कॅमेरा बघितल्यावर ना त्यांना काहीतरी नवलच वाटतं एकदम. बापरे, इथे फक्त थांबायला नको गाडी, एकदम स्टीफ चढण आहे. बाप रे, आत्ता जस्ट एकविरा आईचा वरती डोंगर चढलो, गड चढलो. एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे. बाप रे, मार्गशीर्षचा महिना आहे आणि त्यातल्या त्यात रविवार आहे. जवळजवळ तिकडे अनाऊन्समेंट करत होते की 4 ते 5 तास लागणार आहेत दर्शनाला. ज्यांना दर्शन नाही घ्यायचं आहे त्यांनी मुखदर्शन घेऊन परत जावे. आई शपथ, 4 ते 5 तास ऐकल्यावरती मी बोललो बाबा पुढे पण आपल्याला मंदिरं करायची आहेत. एकविरा आईला तिथेच प्रणाम केला, मस्तपैकी खालून ड्रोन शॉट घेतले. ते ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला आता आपण निघालो आहोत श्री गगनगिरी महाराज यांच्या आश्रमाच्या दिशेने. हे बघा इथून 2 व्हीलर जात नाहीत, तिथून रिक्षा टाकतोय हा माणूस. एंटॉर्कवरती ऑफ रोडिंग बाईक, आणि मी ते ऑफ रोडिंग बाईक घेऊन नाही टाकत आहे. रिक्षावरती ऑफ रोडिंग करतायत पब्लिक इकडे. वा, हेवी रायडर आहे यार. फायनली त्या भयंकर ट्रॅफिकमधून आता आपण बाहेर पडलो आहोत आणि आता पुन्हा आपण मुंबई पुणा हायवेला आता आपण जॉईन केलेलो आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आता संडेला किंवा सॅटर्डे संडेला याचा प्लॅन करत असाल ना एकविरेला, ड्रॉप करा. मधला दिवस पकडा, सोमवार बुधवार मंगळवार कोणता पण पकडा. पण आता शनिवार रविवार आणि गुरुवार पकडून येऊ नका, कारण मार्गशीर्षचा महिना आहे. जबरदस्त गर्दी आहे एकविरा देवीला. बाप रे, संडेला लोणावळा म्हणजे जणू काय आई शपथ गर्दीचा भंडार आणि ट्रॅफिकचा भंडार. पाहिजे गाडी तुला? मोठा झालास की घे. चल येतो माझ्याबरोबर. चल रे, चल मुंबईला सोडतो तुला. चल. अरे इथे बस, इथे. काय तरी बोलतोय तो. तुम्ही ती गाडी घ्या आणि मला ही गाडी द्या बोलतोय. आजकालची पोरं ना बाबा खूप बाबा एकदम वरच्या लेवलला डोकी झाली आहेत त्यांची. मन तळ्यात मळ्यात साईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात, मन तळ्यात मळ्यात साईच्या कळ्यात. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा की काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला. हनीमूनला ना आम्ही सध्या आता फिरायला जातो. हनीमून लग्नानंतर बघू. आता सध्या फक्त भटकायचं आहे भाई, फक्त फिरायचं आहे, फक्त मजा करायची आहे. पैसा पण कमवायचा आहे पण तेवढीच मजा पण करायची आहे. जाऊ दे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचं आपण दर्शन घेतलं. आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोशूटला अलाउड नाही आहे,
तर मी काय एवढे व्हिडिओ शूट वगैरे करत बसलो नाही आणि आज संडे आहे तर एवढा जबरदस्त ट्रॅफिक इकडे झाला आणि एवढी लोकं आली आहेत ना तर प्रॉपर काय शूट करायला आता जमलं नाही मला. तर आपले हरीश दादा आहेत ना आता ड्रोन फ्लाय करत आहेत, त्यांचंसुद्धा चॅनल आहे हरीश मेस्त्री ॲडव्हेंचर, तर त्याच्यावरसुद्धा तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील. तर चला आता ड्रोन फ्लाय करूया. केरलापर्यंत कोस्टल राईड केली, मुंबईपासून केरलापर्यंत कोस्टल राईड केली. वा जबरदस्त. तर चला आता आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचे आपण ड्रोन शॉट एन्जॉय करूया. चला तर. चला तर गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचं दर्शन घेऊन आता आपण कनेक्ट झालो आहोत ते पुन्हा जुन्या मुंबई पुणे महामार्गाला. भाई साब DB किलर काढल्यावर या गाडीचा आवाज आहे ना, काय आवाज आहे यार गाडीचा, काय एक्झॉस्ट आहे. आयुष्यभर असं वाटतंय ट्विन सिलेंडर गाडी चालवतोय. हे बघा ना, हा 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 हा. मला तर आता तो DB किलर पुन्हा लावायची इच्छाच होत नाही, फक्त एवढंच की पोलिसांनी पकडू नको दे. पण एवढा हार्श साऊंड नाही या गाडीचा DB किलर काढल्यावर, एकदम स्मूथ आहे आणि एकदम असं ऐकायला एकदम बरा वाटेल असा साऊंड आहे. एकदम किरकिर आणि ते छपरी कसं आहे ते एक्झॉस्ट लावतात तसा नाही, एकदम बुलेटचा कसा बेसी नॉईस येतो तसा एकदम झाला आहे DB किलर काढल्यावर. तर मित्रांनो फायनली आता आपण दादा कोंडके यांच्या बागेश्री हॉटेलला पोचलेलो आहे. बघूया आता, मला तर मी एक्सायटेड आहे. आता बघूया, दादा कोंडकेंचे पिक्चर बघत बघत लहानाचा मोठा झालो, तर आज त्यांच्या हॉटेलमध्ये आता आपण जेवण करणार आहोत. आता आम्ही जेवणाला व्हेज मिक्स भाजी मागवली. एवढी जबरदस्त आहे ना भाजी, मजा आली खाऊन. म्हणजे याच्यात सगळं काय आहे, म्हणजे मशरूम टाकलं आहे, पनीर टाकलं आहे, परत मटर टाकलं आहे, फरसबी टाकली आहे. एवढी जबरदस्त भाजी आहे ना, काय बोलतो शिशाला, चांगली आहे भाजी, चांगली आहे. भाजीमध्ये सगळं काही आहे. मिक्स व्हेज मागितलेलं आम्ही, मिक्स व्हेज हंडी. तर प्रॉपर हंडीमध्ये सगळं मिक्स व्हेज आहे. आणि रोटी गव्हाची ना, गव्हाची रोटी, मस्त जेवण. आता बघूया दाल फ्राय आणि राईस कसा येतोय, काय बोलतो, स्टीम राईस. स्टीम राईस आणि दाल फ्राय. तर एकंदरीत आतापर्यंत तरी जेवणाचा रिव्ह्यू खूप छान आहे. बघूया आता, भूक लागली आहे, मस्तपैकी खाऊन घेतो फटाफट. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे प्रति बद्रीनाथ मंदिर करायला आणि तिथून आपण जाणार आहोत पंचायतन, श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचं दर्शन घ्यायला. चला आता हे संपवतो आणि स्टीम राईस आणि दाल फ्राय कसा येतोय तो मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता दाल राईस आला आहे. दाल राईस खूप छान आहे, म्हणजे मस्त आहे, मजा आली. काय बोलतो निखिल, मजा, जेवण चांगलं आहे भाई, क्वालिटी जेवण आहे. आता इवन आम्ही भाजी पण खाल्ली मगाशी तुम्हाला बोललो तशी, आणि दाल राईस पण ॲव्हरेज आहे एकदम, काय व्यवस्थित एकदम. म्हणजे जेवण चांगलं आहे. इथे आलात तर तुम्हाला जेवण चांगलं मिळेल, असं नाही की तुम्ही डिसअपॉइंट जेवणात व्हाल. पण थोडं कॉस्टलीसुद्धा आहे, थोडं म्हणजे ठीक आहे, पण कॉस्टली आहे, पण थोडं क्वालिटी पण दिलं आहे त्यांनी. ठीक आहे, दादा कोंडकेंचं हॉटेल आहे तर नाडा तर सुटणारच ना भावा. आणि नाडा पूर्णपणे सुटलेला आहे, काय वाचलेला नाही आहे. नाडा आमचा पूर्णपणे सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा कॉन्वे आहे आमचा. हे बघा आमचा कॉन्वे बघा, हे बघा सगळे रायडर्स इथे जेवायला बसलेत. बिचाऱ्यांना उपाशी ठेवलेलं एवढा वेळ.
आता मस्त तुटून पडलेत. तुटून नाळा सोडलेला आहे. तुटून नाडा सुटलाय. तर मित्रांनो मस्तपैकी आता दादा कोंडके यांच्या हॉटेलमध्ये जेवून आता आपण निघालो आहोत प्रति बद्रीनाथ जवळ. आणि ती बेबी आहे ना समोर, ही बघा या गाडीवरती, मला आहे ना बाय करते अशी. बाय बाबू बाय. ती बघते आणि बाय करते. ती क्यूट क्यूट आहे यार. टाटा. चला तर आता प्रति बद्रीनाथ मंदिर आहे ना इथून मला 8 किलोमीटरवर दाखवतोय, म्हणजेच 10 मिनिटावरती. जर तुम्ही जर ही राईड करत असाल ना तर ह्या मंदिराला ना आवर्जून भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंभो जय शिवाय नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर सुखदेव जय महेश्वरा. तर मित्रांनो अशा प्रकारे फायनली आपली राईड आता पंचायतन मंदिराला समाप्त झालेली आहे. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे मुंबईला, म्हणजेच आपल्या घरी. तर खूप मजा आली. आणि पाठी पंचायतन मंदिर बघा किती सुंदर दिसतं. 5 मंदिरांचा हा समूह आहे. जबरदस्त. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना मी आता इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.